संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाचे काम पूर्णत्वास आले असून लवकरच या नाट्यगृहाचे उद्घाटन होणार आहे। मात्र उद्घाटनानंतर हे नाट्यगृह खाजगी कंपनीला ठेकेदारी तत्वावर चालवण्यासाठी देण्याची हालचाल महापालिका स्तरावर सुरू असल्याची माहिती समोर येत आहे। या निर्णयाला नुकताच झालेल्या बैठकीमध्ये रंगकर्मी, कलाकार आणि तंत्रज्ञांनी तीव्र विरोध दर्शवला। रंगकर्मींच्या मते केशवराव भोसले नाट्यगृह हे केवळ कार्यक्रमांचे ठिकाण नसून अनेक कलावंतांना घडविणारे, नवोदितांना व्यासपीठ उपलब्ध करून देणारे आणि सांस्कृतिक परंपरा जपणारे महत्त्वाचे कलामंदिर आहे। त्यामुळे या नाट्यगृहाचे व्यावसायिकरण होऊ नये आणि ते खाजगी कंपनीकडे सोपवण्याचा निर्णय मागे घ्यावा अशी त्यांची मागणी आहे। नाट्यगृहाचे व्यवस्थापन महापालिकेनेच करावे, कलाकारांना परवडणाऱ्या दरात सुविधा उपलब्ध करून द्याव्यात आणि सांस्कृतिक वारसा जपला जावा अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी मांडली। याच मागणीसाठी आज केशवराव भोसले नाट्यगृहासमोर सर्व रंगकर्मी, कलाकार आणि तंत्रज्ञ एकत्र येत धरणे आंदोलन केलं आणि महापालिका प्रशासनाच्या प्रस्तावित निर्णयाचा निषेध व्यक्त केला। केशवराव भोसले नाट्यगृह जे आहे जवळपास 101 वर्षांपेक्षा जास्त कालावधी लुटलाय की ज्याच्या रंगमंचावरती अनेक दिग्गज कलाकारांनी पाया पडून आपली कला सादर केलेली आहे, जे आमच्या राजांनी, शाहू महाराजांनी कोल्हापूरसाठी केलेलं आहे। एक कोल्हापूरची ओळख जी आहे ती कलापूर म्हणून ओळख असणाऱ्या एका गावातलं केशवराव भोसले हा त्या सगळ्या कलेच्या चळवळीचा केंद्रबिंदू आहे आणि अशा पद्धतीची जी वास्तू आहे त्याचं खाजगीकरणाचा घाट घालण्यात आलेला आहे। 20 तारखेच्या सभेमध्ये त्यांचा ठरावही मंजूर झालेला आहे। त्या ठरावाच्या विरोधात आम्ही आजचं आंदोलन करत आहोत। अतिशय शांततापूर्वक हे आंदोलन करत आहोत। आम्ही ओव्हरऑल खाजगीकरणासाठी विरोध आहे का, तर तुम्ही बाकीच्या ज्या काय जागा खाजगीकरणासाठी देताय, पार्किंगच्या देताय, त्याच्यावरती आम्ही काही बोलत नाहीये। पण केशवराव भोसले सारखी जी वास्तू आहे, जी आमच्या सगळ्यांच्यासाठी मंदिर आहे, त्या वास्तूचं खाजगीकरण होऊ नये याच्यासाठी आम्ही फक्त रंगकर्मीच असे नाही तर कोल्हापुरातली जी कलाप्रेमी जनता आहे ती पण इथे आता एकवटलेली आहे आणि त्या सगळ्यांचाच विरोध आहे।